तर आज होता शनिवार आणि सगळे लेट उठतात थोडे आणि उठल्यानंतर कुणालाही बाहेर जायचं नसतं लगेच. तर म्हटलं मग दूध हवं होतं चहासाठी. तर मग मी म्हटलं चला आता फ्लिपकार्ट मिनिटवरून दूध ऑर्डर करूया. आणि अगदी आपण ऑर्डर केल्यानंतर मोबाईल बघतो 10 मिनिटंही नाही, अगदी 5 मिनिटात लगेच आपलं पार्सल घरी आलेलं असतं. इतकी पटकन ही ऑनलाईन सेवा आहे आणि खूप छान वाटतं, मजाही वाटते. आणि म्हणजे फर्स्ट टाईम ऑर्डर करते असं नाही, पण याआधीही केलं आहे. पण मस्त वाटतं ते न दुकानात जाता पटकन. त्यानंतर मग पुन्हा पोहे बनवायचं होतं. पोहेसाठी मग माझ्याकडे शेंगदाणे नव्हते, तर म्हटलं मग आता शेंगदाणे ऑर्डर करूया. तर मग बिग बास्केटवरून मग मी शेंगदाणे ऑर्डर केले. तर तेही अगदी 5 ते 10 मिनटं, अवघ्या 10 मिनटातच घरी येतं पार्सल. पोरांना पण मजा वाटत होती ते पार्सल ऑर्डर केल्यानंतर आल्यावर. तर अशा पद्धतीने मग मला गुळही हवा होता आणि शेंगदाणेही हवे होते. मग मी दोन्ही ऑर्डर केले आणि ते लगेच येतं. ट्रॅक करतो तेवढ्यात तर घरी येतं पार्सल. त्यानंतर मग मी गरमागरम पोहे खाल्लं, छान असं नाश्ता एन्जॉय केला. तर अशा पद्धतीने मग सगळ्यांनी मिळून पोहे खाल्लं. त्यानंतर मग मी ते मुलांचे हेडफोन भिजत घातलेले होते धुण्यासाठी, तर ते इतके छान मस्त भिजले रात्रभरात. सकाळी उठल्यावर मग ते त्यांना धुवून घेतले. जास्त कष्ट लागले नाही, मग छान भिजले होते म्हणून. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो होतो कुठे, तर दादरला जायचं होतं मला वाण सामान घ्यायला. संक्रांतीसाठी वाण हवं होतं म्हणून. तर मग मी स्टेशनला पोचली ठाण्याला आणि मग तिथे मी तिकीट काढले आणि मग नंतर आम्ही निघालो ट्रेनने. तर अशा पद्धतीने मी ते तिकीट काढून घेतले आणि मग ट्रेन आली आणि मग नंतर आम्ही लेडीज डब्यात बसलो आणि मग निघालो. तर अशा पद्धतीने इथे खूप गर्दी असते ट्रेन स्टेशनला. तर अशा पद्धतीने बघू शकता. आणि ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. तर अशा पद्धतीने बघू शकता हा लेडीज डब्बा. पण हळूहळू जी गर्दी वाढायला लागली तर भरपूरच गर्दी वाढली. अगदी उभं राहायलाही जागा नसते, एवढी गर्दी ट्रेनमध्ये असते, रोजच असते. तर अशा पद्धतीने बघू शकता लेडीज डब्यात किती गर्दी होती. तर मग फायनली आम्हाला जागा मिळाली होती छान अशी. नंतर आता इथे उतरलो, फायनली स्टेशनला पोहोचलो. तर दादरला उतरल्यानंतर मग कुठे जायचं ते माहीत असल्यामुळे पटकन निघालो. आणि मग मार्केट आता आहे पुढे. मी काय वाण घेतलं आणि काय काय वाण सामान होतं ते पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कळेलच. तर हे सुरुवातीला होतं फुल मार्केट. आणि फुल मार्केट बघितल्यावर मग रंगीबेरंगी फुलं आणि ताजी फुलं बघून व्हिडिओ करायला तर अगदी उत्साह वाटत होता. तर मग मी काहीचं थोडंसं शूट केलं. इथे बघू शकता किती छान रंगीबेरंगी फुलं होते, अगदी फ्रेश ताजे असे.